हेलो चेक. हेलो चेक. आमचे डीजे ऑपरेटर कुठे आहेत? सर पूर्ण इको बंद करा, कारण यूट्यूब चॅनलला ऑलरेडी इको असतो, त्यामुळे इकोची काहीच गरज लागणार नाही. बरोबर ना ऑपरेटर सर? हेलो चेक. ओके. अ, सर्व खेळाडूंना सूचना आहे की तुम्ही जे गार्ड्स यूज करणार आहेत, सेफ्टी गार्ड्स, ते डगआउटमध्येच तुम्ही वेअर करून यायचं आहेत. आतमध्ये जर मैदानाच्या आतमध्ये काही केलं तर तिथे 2 ते 3 धाव्यांची पेनल्टी जी मात्र मॅनेजमेंट कमिटीकडनं देण्यात येईल, याची नोंद घ्यायची आहे. हेलो चेक. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा गणपती त्या गणरायचरणी वंदन. या महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपती यांना मानाचा त्रिवार मुजरा खेलपट्टीला वंदन करतो, जिनं मला आणि माझ्या आवाजाला एक ओळख दिली. आणि मी तुमचा सर्वांचा लाडका समालोचक दर्शन निचिते टोकावडे मुरबाड आलेल्या तमाम क्रिकेट रसिक प्रेक्षकांचं आणि खेळाडू वर्गाचं आयकॉन 11 हेदवली आयोजित हेदवलीचा महाराजा चषक या द्वैदीप्तमान सोहळ्यामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. मॅचला सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. शकील आणि शफीक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना बॉल चॉईस बॉल द्यायचा का मैदानाच्या आतमध्ये? चेक करण्यासाठी बॉल दिले जातील 2च्या वरती ऑप्शन नसणार आहे. त्या 2 बॉलमध्येच तुम्हाला बॉल घ्यावा लागेल. आणि बॉल जर हरवला तर कोणत्याही मोमेंटला तुम्हाला नवीनच बॉल, जो शेवटचा एक चेंडू जरी शिल्लक असेल ना, त्यावेळेस देखील नवीनच बॉल दिला जाईल. म्हणजे योगेश टेनिस क्रिकेट टीम, आमचे ऑफिशियल ऑपरेटर, ऑफिशियल कॅमेरामॅन, त्याचबरोबर आमचे डीजे ऑपरेटर रमेश ठाकरे, त्याचबरोबर आमचे ऑफिशियल स्कोरर, ऑफिशियल पंच ते आता सज्ज होतील आणि मॅच लगेच सुरुवात होईल. पहिली मॅच. हॅलो हॅलो. खलील भाई शेख दादा इथं शुभागमन झाला. त्यांचं सरचे हार्दिक स्वागत. आयकॉन 11 हेदवली आयोजित हेदवलीचा महाराजा चषकामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. मॅचला सुरुवात. पंच थोडस स्पीडअप करा, कारण 5-5 षटकांचे आपल्याला पहिल्या 20 मिनिटांमध्ये 4 षटक होणं कम्प्लीट गरजेचं राहतील. 21वा मिनिट लागला. एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये. पहिल्या फेरीतील जितकेही सामने होतील 5-5 षटकांचे होतील. त्यानंतर जसा टाइम राहील 4 किंवा 3 षटकांचे आपण ते अरेंज करू.
चार फायनल. ओके. जर तुम्हाला 4 षटकांच्या मॅचेस खेळायचे आहेत अध्यक्ष साहेब, नितीन सर, तर तुम्हाला स्पीडअप करणं गरजेचं राहील. तुम्हाला जर 4 ओव्हर खेळायचं असेल दुसऱ्या फेरीतील तर तुम्हाला स्पीडअप करावं लागेल. पंचांचा हिरवा कंदील. लेट्स प्ले द इशारा. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट फर्स्ट बॉल दिस मॅच. पहिल्या दिवसातील पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर एंड वरती शफीक आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज राज. हे वी गो. पहिलाच बॉल. यावेळी क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं होत असताना तिथे क्षेत्ररक्षण जागेवरती आले नव्हते. कलेक्शन झालं नाही. बॅकअप चांगला येत असताना पाहायला मिळेल सिंगल आली आणि या मैदानावरती पहिली धाव इथे कंप्लीट होईल. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने संघाचं खाते देखील इथे ओपन होत असताना पाहायला मिळेल. हायवा जेल साठी 50 रुपयाचं कॅश प्राइज आहे मॅनेजमेंट कमिटीकडनं. हो यावेळेस देखील टप्पा काय गोलंदाजी करतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती राज. पहिला बॉल वरती सिंगल आल्यानंतर लगातार 2 चेंडू डॉट आलेत. लगातार 2 चेंडू जे मात्र निर्धाव येत असताना पाहायला मिळतील. यावेळेस पुढे आलेत पंच केला. चेंडू हवेत तिथे झेल झाला आणि SKL ला आता परतावं लागेल. 2 चेंडू डॉट आल्यानंतर या चौथ्या बॉल वरती विकेट आली. पहिली विकेट राजला मिळते. फलंदाज होईल बाद. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिनेश दाखल होत असताना वनवटे संघ आपण पाहतो की थोडस स्ट्रगल करतोय. पहिल्याच बॉल वरती सिंगल आल्यानंतर लगातार 2 चेंडू डॉट आल्यानंतर SKL ला शून्यावरती परतावा लागलाय. दिनेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पुढे आक्रमकतेची भूमिका साकारावी लागेल कारण न्याडी संघाचा बॅटिंग लाईनअप भरपूर तगडा त्यामुळे धाबा बनवाव्या लागतील. हो यावेळेस अचूक टप्पा वेग. त्या वेगावरती स्वार होत असताना गोलंदाज आपण राजला पाहतोय. 5 षटकांची मॅच म्हणजे 2 पॉवर प्ले असतील त्याच्यामध्ये. एक P1 आणि एक P2. P1 मध्ये तुमचे 2 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती पेट्रोलिंग करतील. P2 च्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करतील. संधी आहे इथे की फक्त चेंडू तुम्ही सर्कलच्या बाहेर ढकलल्यानंतर तुम्हाला 4 धावा आरामात मिळणार आहेत. इथे बॅक टू बॉलर आणि आता इथे मिसफिल्ड घडली आहे. चुकी आहे आणि क्रिकेटमध्ये चुकीला तर माफीच नाहीये. दरम्यान धावा कंप्लीट होतील 2. हॅलो चेक.
थोडा वेळ वाचवणं गरजेचं राहील. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाच्या टोटलचा जर विचार केला तर धावसंख्या दाफलकावरती 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला वेळ वाचवणं फार महत्वाचं राहील. 20 मिनिटाच्या आतमध्ये जर तुम्ही 4 षटकं कंप्लीट केली नाहीत तर एक अतिरिक्त खेळाडू हा 38 सर्कलच्या आतमध्ये असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सार्थक आणि स्ट्रायकर एंडवरती जर बॅटर रावणचा विचार केला तर दिनेश. ओके, स्ट्रायकर एंडवरती शफिक आहे. जर विचार केला आपण केलपट्टीचा तर असं वाटतं की बॅटिंग पिच आहे त्यामुळे धावा इथे जरूर बनतील. पण त्या धावा कधी बनतील का ज्यावेळेस तुम्ही बॅट फिरवाल, ज्यावेळेस तुमच्या बॅटवरती बॉल येतील, ते महत्वाचं आहे. नुसते विकेटकडे कसून धावा होणार नाही तर तुम्हाला बॅटिंग देखील चांगली करावी लागेल. आक्रमकतेची भूमिका साकारावी लागेल. अग्रेसिव्ह बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. सार्थकचा पहिला बॉल आणि तिथे पंचाचा वाईट बॉलचा इशारा. लेग स्टिकच्या भरपूर बाहेर चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल आली. अतिरिक्त धावेच्या मदतीने संघाच्या टोटलचा विचार केला तर 4 धावा त्या फलकावरती जोडल्या गेल्यात. शफिक आहे, विश्वास, त्या विश्वासावरती खरा उतरावं लागेल. इथून पुढे धावा बनवाव्या लागतील. फुल टॉस बॉल आणि तिथे फटका फसलाय पण मात्र कॅच देखील फसली आहे. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण आहे क्रिकेटचं. इझी कॅच होती, फक्त उभं राहायचं होतं जागेवरती आणि फक्त हात पुढे करायचे होते. पण मात्र इथे कॅच ड्रॉप झाली आहे. एक कॅच किती महत्वाची असते ते तुम्हाला समजेलच. कारण क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूला जीवनदान मिळतो ना, अक्षरशः गोलंदाजाचा जो धूर काढतो. आता तेच होईल का नाही तेही पाहायचं आहे. 5 धावा द फलकावरती. ओहो, यावेळेस फटका चांगला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला चेंडू क्लिअर करत बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हेदवलीच्या महाराजा चषकाचा पहिला चौकार बॅटर दिनेशच्या बॅटमधून. सफराट 4. फक्त दिशा दिली बॉलला. दिनेशनं ओळखलं होतं की बॉलला वेग भरपूर आहे. तिथे फक्त दिशा दिली आणि परफेक्ट गॅप शॉट सिलेक्शन आणि बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील पाठवला. चला थोडस स्पीडअप करायचं आहे, खूप उशीर होतो. 8 धावा दा फलकावरती. 9 धावा. यावेळेस फुल टॉस अक्रॉस द बॅट आणि बॉलला पाठवून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या अगदी बाहेर. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर. चेंडू करतो सीमारेषेचा सफर षटकार. जर विचार केला या गोलंदाजाचा जितके पण चेंडू हाताळलेत फुल टॉसच हाताळलेत. पहिला चेंडू देखील शफिकला फुल टॉस होता. संधी होती मोठा फटका खेळण्याची पण मात्र संधीचं सोनं करता आलं नाही. तिथे कॅच ड्रॉप झाली. कुठेतरी सर ती कॅच जर कॅरी झाली असती ना तर एक षटकाराने एक चौकार नक्की वाचला असता. कारण स्ट्राईकच चेंज झाली नसती. कॅच ड्रॉप झाल्यामुळे स्ट्राईक चेंज झाली. त्यानंतर येणारा ह्या 10 धावा आपण पाहिल्यात. धावांचा आता विचार केला तर फलकावरती 15 धावा, 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. रनअप भरपूर मोठा आहे. हो, यावेळेस अचूक टप्पा. वेगावरती स्वार होत असताना इथे डॉट बॉल येत असताना आपण पाहिलाय. 15 धावा फलकावरती जोडला गेल्यात. पिटूचं षटक. 3 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती. जर आपण क्षेत्ररक्षणाची सजावट पाहिली ना तर लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि मिड विकेटला. हो, इथे डॉट बॉल म्हणजे तुम्ही षटकार मारला, चौकार मारला, त्याच्यानंतर माझ्यातही ताकद आहे की मग कमबॅक करू शकतो मैदानाच्या आतमध्ये हे सांगत असताना न्याहाडी संघाचा गोलंदाज सार्थक गोलंदाजी करतोय. स्टील 1 टू गो. बिगिट करायचा प्रयत्न. चेंडू हवे तिथे क्षेत्ररक्षक आले. एका टप्प्यावरती चेंडूला कॅरी केला हर्षदनं आणि या येणाऱ्या 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने संघाच्या टोटलचा विचार केला तर 17 धावा त्या फलकावरती.
चला स्पीडअप करा, वेळ वाचवणं फार महत्वाचं आहे. 17 धावा फलकावरती गोलंदाज राज. शफिकच्या विरोधामध्ये बिगिट करायचा प्रयत्न, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि कॅच ड्रॉप. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न नाही, थांबवलाय. एका खेळाडूला 2 जीवनदान मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे आता विचार केला तर संधी आणि त्या संधीचं सोनं आणि तुम्ही सोडलेला कॅचेस त्याचा किती परिणाम मैदानाच्या आतमध्ये पडेल ते देखील आपल्याला पाहायचं आहे. येणारे 18 चेंडू अजून सांगून जातील. जर धावसंख्येचा विचार केला तर 19 धावा फलकावरती आहेत. स्विच हिट करायचा प्रयत्न, इथे डॉट बॉल आलाय, इथे चेंडू निर्धाव आलाय. सरळ बॅटीने जर फटके येत असेल तर उलटा फुलटा खेळण्याची गरजच नाहीये ना, उलटा फुलटा फटके मारायची आवश्यकताच नाहीये. पिच भरपूर जर विकेट पाहिली तर भरपूर कडक आहे, बॅटवरती देखील बॉल येत आहेत. इथे विकेट आणि तिसऱ्यांदा देखील संधी निर्माण केली होती गोलंदाजानं, पण संधीचं सोनं खेळलाय. सेकंड स्लिप ना आणि इथे आता परतावं लागेल. आता आलाय वनोटे संघाचा हुकुमाचा एक्का, वनोटे संघाची रन मशीन, वनोटे संघाचा पॉवर हाऊस, पॉवर हिटर रफिक आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विचार केला ओपनरचा बॅटर युनाइट नंबर 4 वरती आलाय. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती, स्ट्रायकर एंड वरती, वनोटे संघाचा हुकुमाचा एक्का रफिक आपण पाहतोय. चला वेळ वेळ वाचवणं फार महत्वाचं राहील. पहिला बॉल यॉर्कर. मुरबाड आणि शापूरकरांच्या भाषेत म्हणायचं झालं ना तर बुंदामध्ये बॉल टाकला होता आणि तिथे देखील सन्मान दिलाय त्या बॉलला. फक्त बॅट टाकली मध्ये आणि एक सिंगल लाव लगेचच कंप्लीट केली. तर टोटलचा विचार केला तर 20 धावा, जिथे तिसरं षटक मार्गस्थ आहे. तर मैदानाचा विचार केला तर अगदी सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे मैदान आहे आणि त्यावर रंगलेली ही स्पर्धा हेदवलीचा महाराजा चषक पहिलाच दिवस आहे. आणि इथे अंदाधुंदी बॅट चालवतोय, म्हणजे बॅट जर विचार केला ना आपण तर बॉल पडतोय वाशीला, बॅट फिरते काशीला, अशी झाली आता. तर वनोटे संघाकडनं या अपेक्षा नाही येत. एक चांगला संघ आहे, माल क्रिकेट असोसिएशन मधील एक मातब्बर संघ आहे, पण मात्र इथे यावेळेस थोडस संघर्ष करताना पाहायला मिळतोय, यावेळेस थोडस स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. आता इथून पुढे आक्रमकता आणि अग्रेसिव्ह बॅटिंग करावी लागेल. हो यावेळेस अजून एक डॉट बॉल आणि षटक देखील कंप्लीट झाला. गोलंदाजाचे कौतुक व्हायला पाहिजे. पहिल्या षटकामध्ये धावा फक्त खर्च केल्या 3 आणि आता देखील धावा खर्च केल्या 3 आणि आता देखील एक विकेट घेतली आणि पहिल्या षटकामध्ये देखील एक विकेट आली होती. म्हणजे जर विचार केला तर 12 चेंडू 6 डॉट बॉल आलेत त्यात आणि 6 धावा आणि 2 महत्वाच्या विकेट्स त्याने गॅरी केला. शेवटचे 12 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये. इथून पुढे आता जर पाहिलं तर रफिक वरती जिम्मेदारी आहे, संघाचा कॅप्टन आहे आणि त्याच्यावरती आता खूप मोठी जबाबदारी. त्या जबाबदारीच्या ओझ्याखाली आता बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये रफिकला. आणि संघ आपण क्षेत्ररक्षण करत असताना सातत्याने चेंजेस आणि खूप उशीर करताय. एक तुमचा अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल, याची देखील नोंद घ्या. हर्षल गोलंदाजी मार्क वरती, स्ट्रायकर एंड वरती रफिक.
हो 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 हो, यावेळेस पटला बॉल, चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतोय तिथे. जर पाहिलं तर खराब क्षेत्ररक्षण आणि बाईच्या स्वरूपाने आलेली ही सिंगल, आणि सिंगलच्या मदतीने संघाची टोटल 21 धावा, 21 रन्स ऑन दिस स्कोर कार्ड. यावेळेस देखील सन्मान दिला बॉलला. स्वतः बॉलर आलेत, थांबवलं रफिकनं. आमचे पिंटू राऊत देखील उपस्थित होत आहेत, अर्थात हरिचंद्र राऊत. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. स्ट्रायकर एंड वरती आता रफिक आला. रफिक कडनं खूप साऱ्या अपेक्षा संपूर्ण गावकऱ्यांना लागल्यात, वनोटेकरांना लागलेत. त्या विश्वासावरती खरं उतरावं लागेल. व्हॉट अ खॉट, जबरदस्त झेल. खबरच्या डोक्यावरून फटका खेळायचा होता तिथे क्षेत्ररक्षक, त्या क्षेत्ररक्षकाने टिपलाय सुंदर झेल. आणि आता रफिकला देखील परतावं लागेल डगआउटच्या रस्त्याकडे. म्हणजे आता पूर्णपणे डाव ढासळलाय. कारण जर आपण विचार केला तर हुकुमाचा एक्का मात्र फक्त 2 धावा बनवून, 1च धाव बनवून तंबूच्या आश्रयाला गेला. आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेश आता दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर माल क्रिकेट असोसिएशन मधील 8 मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये, आणि त्याचबरोबर व्यासपीठावरती स्थानबन्न माल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शांत आणि संयमी नेतृत्व आमचे सन्मान्य रमेशदादा लिहे यांचा वाढदिवस, आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीकडनं आपण देऊ. इथे यावेळेस फटका चांगला आहे, पुढे आले, बॉल एक्स्ट्रा बाउन्स झाला, 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा कॉल, साज बाजवरी आहे ताज. 3 धावा इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 3 आणि 3च्या मदतीनं संघाच्या टोटलचा विचार केला तर आमचे स्कोरर आम्हाला सांगतील 25 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. वेल वेल वाचवणं गरजेचं राहील. स्पीडअप करा. 25 धावा फलकावरती. यावेळेस विकेट करायचा प्रयत्न हवेत, आणि आता चुकी होणार नाहीये. डायरेक्ट हातामध्ये आलाय, हालायची देखील गरज लागली नाहीये. जबरदस्त झेल, फलंदाज होईल फेल. अजून एक धक्का टीम वनोटे संघाला लागत असताना पाहायला मिळेल. 25 वरती 4 विकेट्स गमावल्यात वनोटे संघानं. पूर्णपणे डाव ढासळला. या मैदानावरती तुम्हाला 50+ धावा देखील करणं गरजेचं राहील, कारण बॅटिंग पिच आहे. पण आता जर आपण विचार केला सर, असं म्हणून चालणार नाही की बॅटिंग पिच आहे. आतापर्यंत गोलंदाजी चांगली चालली आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश. शॉर्ट ऑफ लेनचा हा बॉल होता, हुक करायचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालं नाही. यावेळेस फटका चांगला, तिथे क्षेत्ररक्षक. अजून एक विकेट फलंदाज बाद. ती बाईक कोणाची आहे? मॅनेजमेंट कमिटीची सूचना आली आहे की मैदानावरती कोणाचीच पॅनल्टी लागेल. ज्या संघाचा खेळाडू असेल किंवा समर्थक असेल त्या संघाला पॅनल्टी लागेल. आज वेलूक टीमचं काही खरं नाहीये. हा,
चला बॅटर थोडंसं स्पीडअप करा. जर तुम्हाला पुढच्या मॅचेस 4 षटकांच्या खेळायचे असतील तर, नाहीतर तुम्ही किती पण स्लो करा, मग आम्ही 3 षटकांच्या खेळू. नियोजन चांगलं आहे, आयोजन देखील चांगलं आहे, म्हणजे तडकाफडकी निर्णय घेता आले पाहिजेत, ते महत्वाचं आहे. गोलंदाज तयार. हो हो हो, इथे आता पाहावं लागेल पंचांचा वाईट बॉलचा इशारा. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळेल. 26 धावा या फलकावरती जोडल्या गेल्यात. इथून तुम्हाला 20, 25, 26, 30 चालणार नाही. विकेटचा विचार केला तर धावा भरपूर बनवाव्या लागतील. विकेट करायचा प्रयत्न, हवेत कॉटन बॉलची संधी आणि झेल झालाय. अजून एक धक्का लागतो आणि परतावं लागेल फलंदाजाला माघारी. 6 विकेट 26 वरती. सर न्यू स्टार हुंबाचा पाडा चषक आम्ही पाहत असताना 9 विकेट्स गेल्या होत्या. वेळूक संघ आणि कोठारे संघ फायनल मॅच केलं होतं. 9 विकेट गेल्या. 10व्या बॅटरने येऊन चौकार मारून मॅच जिंकवली होती. काय मॅच झाली होती, म्हणजे फायनलची मॅच कशी असावी तर ती अशी असावी. म्हणजे 10व्या नंबरला बॅट्समॅन भले घाबरून का होईना त्याने देखील सांगितलं की मी घाबरलो होतो पण फक्त बॅट टाकली. म्हणजे तिथली आउटफील्ड मंगेशर इतकी खराब होती ना की बॉल डायरेक्ट बाउंड्रीवरतीच गेला. व्हाईट बॉल अजून एक आला ऑफस्टिकच्या बाहेर. विचार केला 2 बॉल सर, तिथे 2 धावायचीच गरज होती पण तिथे 4 धावा आल्या. म्हणजे कधी कधी तुमचे 99% प्रयत्न असतील तर 1% नशिबाची देखील साथ लागते. आणि ते दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि दुसरी देखील कंप्लीट झाली. या छोट्या छोट्या चुका मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी तुम्हाला पराभूताच्या रस्त्याकडे घेऊन जातील. संघाच्या टोटलचा विचार केला तर 29 धावा आणि 6 विकेट. स्कोरर चांगला आहे आमचा, म्हणजे विकेट्सही सांगतोय. इथे चेंडू हवेत, तिथे 7वा धक्का 29 वरती. 1 आउट संघाला. तुम्हाला जर न्याडी संघाच्या विरोधामध्ये गोलंदाजी करायची असेल तर धावा भरपूर लागतील, कारण बॅटिंग लाईनअप या संघाचा भरपूर तगडा. आणि जर आपण विकेटचा विचार केला तर सर बॅटिंग पिच जरूर आहे, पण आता जर आपण पाहिलं तर गोलंदाजी चांगली झाली आहे. त्यामुळे इथून पुढच्या काही मॅचेस मध्ये समजेल आपल्याला की पिच म्हणजे विकेट कोणती आहे, बॅटिंग साइड आहे की बॉलिंग साइड आहे. आता आपण सांगू शकत नाही, कारण गोलंदाजी आतापर्यंत चांगली राहिली आहे. दत्तांनी बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. एकोणतीस वरती 7 विकेट झाल्यात. ओहो, यावेळेस फटका चांगला. स्ट्रेट ड्राईव्ह, तिथे क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं. ओहो हो, कलेक्शन झालं नाही. इतका वेगाने पळाले की शूज देखील बाहेर निघालाय पायातून. 2 धाबा येतील. 2 धाब्याच्या मदतीने संघाच्या टोटलचा विचार केला. 31 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ 7 विकेट्स. फुल टॉस बॉल, चेंडू हवेत, नो मॅच लँड मध्ये पडेल. एकच धाव आणि 32 वरती 8वी विकेट आली आहे. 32 वरती 8 विकेट जरूर आला. म्हणजे जवळजवळ संघ ऑलआउटच्या रस्त्याकडे चाललाय का तर ते पाहणं देखील गरजेचं आहे. पण नाही, इथे जर विचार केला तर शेवटचा चेंडू होता आणि तिथे आलेली ही विकेट. म्हणजे संघाची एकूण टोटल झाली आहे 32 आणि विजयाचं समीकरण 30 बॉल आणि 33. चला नेक्स्ट मॅच आपण जर विचार केला तर एसबी इंटरप्राइजेस वेळूक. एसबी इंटरप्राइजेस जय हनुमान वेळूक आणि त्यांना फाईट करेन अगेन्स्ट पानशेत संघ. कोणत्या संघाचा कॅप्टन इथे लवकर येईल ते फार महत्वाचं आहे. कारण जर पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये पडला आणि जर त्याच्यानंतर दोन्ही कॅप्टन जर आले तर दोन्ही संघाचे 3-3 बॉल कमी केले जातील. आणि त्यानंतर जर एक कॅप्टन आला आणि दुसरा आला नाही तर जो कॅप्टन आलाय म्हणजे जो आला नाही त्याला फक्त 28 बॉल खेळायला भेटतील आणि जो आलाय त्याला 32 बॉल खेळायला भेटतील. ते महत्वाचं आहे. त्यामुळे दोन्ही संघाचा कॅप्टन
चला कॅप्टन पोलार्ड थोडस स्पीडअप करा. जय हनुमान वेळूक. जागेवरती हातपाय आळून फायदा नाही, तर इथे येणं गरजेचं आहे. म्हणजे चला दोन्ही संघाचे कॅप्टन आले मंगेशदा भोईर यांचे शुभ असते. टॉस क्षमात्र आपण करू. एका बाजूला जय हनुमान वेळूक आणि दुसऱ्या बाजूला पांचेत संघ. आताच रनर अप ठरली आहे. पहिल्याच वर्ष होतं उंबाचा पाडाचा. रमेश दादा निमसे साहेब उपस्थित होतात. दीपक गोष्टी आणि प्रथमेश दादा निमसे उपस्थित होतात. दादा वेलकम सर, हार्दिक सस्नेह स्वागत. टॉस कोण जिंकलं सर? जय हनुमान वेळूक विन द टॉस अँड चूज द फील्ड फर्स्ट. मॅचला सुरुवात आणि समालोचन कक्षामध्ये द लेजंड ऑफ लेजंड कॉमेंटेटर चंद्रकांत खारीक सर, त्यांचा आवाज आपण ऐकूयात. धन्यवाद. थँक्यू सो मच दर्शन निचिते सर. आज सर्वप्रथम आयकॉन 11 हेदेवळी आयोजित हेदेवळीचा महाराजा चषक 2022चं पहिलं पर्व आणि या पहिल्या पर्वामध्ये मला जे आमंत्रित केलं माझे सहकारी मित्र फरडे सर यांच्या आमंत्रणाला निवेदन देऊन मी आज या मैदानामध्ये नक्कीच आपलं एंटरटेनमेंट करण्यासाठी आज आलेलो आहे. विचार केला तर खूप चांगलं एक सुसज्ज असं मैदान आपण पाहतोय आणि हे रणभूमी क्रिकेटची रणभूमी आणि हा पहिला सामना आपल्या प्रेक्षणीय भेटीसाठी आलेला आहे. सर्वप्रथम मी माझं समालोचनचा भार सांभाळताना गणरायाला अभिवादन नमन करतो. एकदंताय वक्रतुंडाय गौरी तनयाय धीमहि एकदंताय वक्रतुंडाय गजाननाय महागणय भालचंद्राय गणेशाय नमो. आणि नक्कीच आपले महाराष्ट्राचे लाडके अर्धे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा मुर्जा करतो. गोब्राह्मण प्रतिपादक हिंदवी स्वराज्य संस्थापक पौड प्रताप महापुरंदर क्षत्रिय कुलवंत राजाधिराज महाराजांचा मानाचा मुजरा करतो आणि मैदानामध्ये जातोय. सलामीची जोडी मैदानामध्ये जगन आणि हर्षद. तर गोलंदाजीच्या मार्कवर पहिलाच गोलंदाजीच्या मार्क्स रफिक हॅलो. नक्कीच पानशेत संघ कमिटीशी संपर्क साधायचा आहे. जगन हर्षद ही तगडी फौज मैदानामध्ये प्रस्थान घेते आणि नक्कीच विचार केला तर रफिकचं पहिलं क्षेत्ररक्षण नक्कीच खूप चांगल्या प्रकारे चेंडू शफल करून खेळले होते. वन बाउंड चेंडू फरार होईल. येथील ह्या 4 धावा 4 धावेने नक्कीच धावसंख्या पुढच्या दिशेने आगेकूच करते. धावसंख्या आहे ती 4 धावा. विजयाचं लक्ष 33 माफक आव्हान आणि त्या आव्हानाला साजेसा खेळ करताना आपण इथं निहाडी 11 संघाचा हा मातब्बर खेळाडू जगन पहिल्याच चेंडूचा विचार केला तर खूप चांगल्या प्रकारे शफल होऊन खेळले होते आणि त्यानंतर चौकार. नक्कीच आमच्या व्यासपीठावर इंजिनियर आहेत करणदादा सालवी यांचं व्यासपीठावर आगमन झालं. मी आयोजकांकडून त्यांचं नक्कीच आभार व्यक्त करतो. हार्दिक अभिनंदन सर, आपण आलात वेळात वेळ काढून. तर जाऊया मैदानामध्ये. मॅच स्टार्ट होते. नक्की शॉर्ट पिच चेंडू होता पुश केलाय. नक्कीच थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 बाउंड 2 बाउंड चेंडू फरार होईल का? ओएस येतो हा संघर्षमय चौकार. 4 धावेने धावसंख्या पुन्हा पुढच्या दिशेने पाहायला मिळेल आणि धावसंख्या स्कोअरबोर्डवर आपण पाहतोय ते 8 धावा. पाच षटकांचा वाजवी खेळ बघितला तर पहिल्या सेशनमध्ये वनवटे संघाकडून 33 धावा. विजयाचं लक्ष 32 धावा. विजयाचं लक्ष 33 धाव्याचं थोडंसं हलक्या हाताने स्लाइस केले चेंडूला. क्षेत्ररक्षण थोडं मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली. येथील एक सिंगल सुद्धा एक ओढली जाईल.
एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या आहे ती 9 धावा, बिनबाद 9 धावा. जगन हर्षद, आणि जगनचा जर विचार केला तर स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन खूप चांगल्या प्रकारे या मैदानामध्ये आपल्या नेहाडी 11 संघासाठी पाहायला मिळालं आहे. तब्बल त्याच्या बॅटमधून जर विचार केला तर 2 मोठे फटके, 2 चौकार, एक 2 दुहेरी, अशा रीतीने खूप चांगल्या प्रकारे बॅटर आपल्याला पाहायला मिळाला तो जगन. हो नक्कीच, खूप चांगल्या प्रकारे चेंडू, आणि नंतर विचार केला तर इथं विकेटला दुजोरा दिला गेलेला आहे. यू मिस आय विल डेफिनेटली. अचूक एसटीचा वेध घेतलाय, एसट्या उखडून टाकल्या मी म्हणेल. खरोखर अचूकता होती, भेदकता होती, आणि इथं विकेट पाहायला मिळाली. पहिला ब्रेक थ्रू देण्यामध्ये यश मिळालंय. कारण विचार जर केला जगन आणि हर्षद मैदानामध्ये आल्यानंतर जगनच्या बॅटचा फ्लो जर बघितला तर खूप चांगल्या प्रकारे आपल्याला धावा पाहायला मिळाल्या होत्या. तर नंतर हर्षद डगआउटमध्ये जातोय. खरोखरच जी विकेट मिळाली त्या विकेटचं मी म्हणाल नक्कीच संघाला खूप चांगल्या प्रकारे कमबॅक करता येऊ शकतोय. कारण जे धावसंख्येला आकार दिला होता, उकार दिला होता, कुठंतरी मी म्हणेल थोपवलंय सध्याच्या घडीला तरी. आणि धावसंख्या आपण पाहतो या स्कोअरबोर्डवर 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये, 9 धावा. एनएट क्रमांक 3 नंबरला आपण फलंदाज पाहतोय. हर्षल ओव्हर द विकेटसाठी रफिक पहिलं षटक आपण पाहतोय वनवटे संघाकडून. तर कुणालचं हे दुसरं षटक, सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक वनवटे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. नक्कीच पदतालीत ते थोडंसं चुकलं मी म्हणेल, आणि पुन्हा रनअप घेऊन त्याच त्वेषाने जाण्याचा त्याचा मानस असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटसाठी षटकाची मी म्हणेल सुरुवात करेल कुणाल. फ्लोअर लेनचा चेंडू होता, परंतु खूपच बाहेरचा चेंडू पंचांनी व्हाईट घोषित केलाय. समांतर रेषेमध्ये हात समांतर रेषेमध्ये पाहायला मिळाले. अवंतर धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या आहे ती 10. डबल फिगरमध्ये बघितले तर 1-0 लॉस ऑफ 1 विकेट एका गड्याच्या मोबदल्यामध्ये नेहाडी 11 संघाची खूप चांगल्या प्रकारे विकेट पाहायला मिळाली मागील षटकामध्ये. फुलर लेनचा चेंडू मला वाटतं बॅट अँड पॅडच्या रडारमध्ये तेवढा ताकदीचा पाहायला मिळाला नाही, परंतु एक सिंगल तरी ते मिळाली आहे, आणि एकच सिंगलवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या पाहतोय 11 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. खूप चांगल्या प्रकारे बॅटला नेहाडी 11 नेहाडी संघाची ही जमेची बाजू असेल. सिंगल डबल आणि नक्कीच विजयाचं लक्ष संपादित करू शकतात, कारण मापक धावेचा पाठलाग करताना इथं विकेट्सला दुजोरा दिला जाईल. ओव्हर द विकेट. हो नक्कीच हलक्या हाताने स्लाइस केलाय चेंडू. 1 बाउन्स 2 बाउन्स फरार होईल का? पावलं षटकात झुजतोय बोलतो, परंतु त्याच्याही आवाक्याबाहेर चेंडू निघून जातोय. येतोय आपला चौकार. धावसंख्या ती 15 धावा. खूप चांगल्या प्रकारे इथे शफल होऊन खेळले होते, आणि मी म्हणेल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू फरार होतोय. 1 2 का 4 आणि येतोय हा चौकार. पुन्हा शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडू हवेमध्ये एलिमिनेशन मिळालं नाही, आणि इथे नक्कीच विकेट खूप चांगल्या प्रकारे कॅरी केलंय मी म्हणले क्षेत्ररक्षकानं. आपल्या हातामध्ये चेंडू विसावून घेतला आणि दुसऱ्या विकेटला दुजोरा दिला गेलाय वनवटे संघाकडून. धावसंख्या या स्कोरबोर्डवर बघितली तर धावसंख्या ती 15. दुसरा गडी तंबूच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. रफिकचं पहिलं षटक, त्यानंतर विकेट, आणि कुणालचं षटक आपण मार्गस्थ पाहतोय इन ऍक्शन मध्ये. त्या ओव्हर्समध्ये सुद्धा एक विकेट, असे एकंदरीत 2 विकेटचा इथं दुजोरा दिला गेलाय वनवटेच्या माध्यमामधून.
न्याडी 11 संघासाठी एक जमेची बाजू असेल मी म्हणेल जगन अजूनही मैदानामध्ये. ज्या जगनच्या बॅटचा फ्लो बघितला तर 2 चौकार आले होते, मोठे फटके पाहायला मिळाले होते. ओव्हर द विकेट. हो नक्कीच गुड बॉलिंग. खूप अचूक टप्प्यावर मी म्हणेल पदतालित्य साधलं गेलं, पाहायला मिळालं आणि एका चेंडूची मी म्हणेल सांगता, निर्धाव चेंडूची सांगता केली गेली ती गोलंदाजाच्या माध्यमामधून म्हणजेच कुणालच्या माध्यमामधून. नक्कीच आयोजकांकडून विनंती, प्रेक्षकांनी ह्या मैदानामध्ये कोणीही फिरकू नये कारण मॅच स्टार्ट झालेली आहे, चालू झालेली आहे, आपल्या भेटीला आलेली आहे. येतो एक चौकार, दमदार चौकार. 19 धावा. नक्कीच न्याहाडी संघाची फलंदाजी, धाकड फलंदाजी मी म्हणेल इथं त्वेषाने आग ओकते ह्या मैदानामध्ये. एक तलतपत्या रणरणत्या उन्हामध्ये खूप चांगल्या प्रकारे बॅटर सजलं गेलंय. बघा जगन, जे सलामीला आलेला जगन अजूनही मैदानामध्ये असताना आता त्याच्या जोडीला त्याच ताकदीचा, त्याच उस्ताचा, जोमाचा हा राज पहिला चौकार खेळून काढतोय. ओव्हर द विकेटसाठी कुणाल, राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा काहीसं मी म्हणेल पदतालित्याचा अभाव आणि नक्कीच हा डेट चेंडू इथं घोषित केला गेलाय पंचांच्या माध्यमातून. पुन्हा या चेंडूची सांगता केली जाईल, तोपर्यंत आपण पाहूया. ओव्हर द विकेटसाठी कुणाल नवीन चेंडू घेऊन जाईल. 33 धावाचा पाठलाग करताना गुड बॉलिंग, कमबॅक केलंय कुणालच्या माध्यमामधून. या गोलंदाजीच्या रनअपमध्ये 2 षटकांचा विचार केला तर 12 चेंडू आणि 19 धावा इथं अजमावल्या गेल्यात. 19 धावा, 19. विजयासाठी 14 धावा, 18 चेंडू 14. तर तिसरं षटक कोणाच्या खांद्यावर जबाबदारी सोपवली ती पाहूया. कर्णधाराने नक्कीच थोडासा विचार विनिमय केला असेल कारण 18 चेंडू 14 धावा इथे सांघिक खेळ करावा लागेल वनवटे संघाला. जर जिंकायचं असेल तर नक्कीच सर्व ईर्षेने, ताकदीने, जोमाने आन बाण शान लावावी लागेल कारण 18 चेंडू आणि फक्त 14 धावा हे लक्ष्य आहे, हे समीकरण आहे. नक्कीच त्याने खेळून काढण्याचा प्रयत्न, एक सिंगल्स इथे एकवटली गेली आहे. धीम्या गतीने चेंडू हाताळण्यामध्ये यश मिळाले मी म्हणेल या गोलंदाजाला रफिकला. लेग बाईकच्या रूपामध्ये एक सिंगल इथं एकवटली जाईल या स्कोअरबोर्डवर. खूप चांगल्या प्रकारे क्रिकेटचं मादक सौंदर्य इथं या मैदानामध्ये या येणाऱ्या 4-5च्या रणधुमालीमध्ये पाहायला मिळेल. एक विहंगम दृश्य मी म्हणेल आयकॉन 11 हेदवली आयोजित हेदवलीचा महाराजा चषक 2022-25 हे पर्व रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न परंतु असफल. निर्धाव चेंडू, धावसंख्या 20 लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्येचा आलेख पाहतोय आपण या स्कोअरबोर्डवर. तो निहाडी 11 या संघाचा. पुन्हा शॉर्ट पिच चेंडू होता, चेंडूची उचली अन्योन बाउन्स पाहायला मिळाला. एस वाईट, थोडंसं आउटस्टंपच्या बाहेर जाताना पंचांचा हा सिग्नल्स. हॅलो, नक्कीच त्याची विचार विनिमय करून निर्णय दिला जाईल. दत्ता सर, समालोचन कक्षामध्ये या ना.
नक्कीच इथे तिसऱ्या पंचांचा कौल व्हाईट अशा रीतीने ते अवंतर धावसंख्येत भर पडेल. तर नक्कीच क्षेत्ररक्षण विखरून द्यायचे या मैदानामध्ये जो पंचांना आपण निर्देशित केलं होतं, तिसऱ्या पंचांकडे कौल निर्देशित केला होता आणि पंचांनी दुजोरा दिलाय. हा चेंडू व्हाईट आहे, हा चेंडू पुन्हा घेऊन यावं लागेल मैदानामध्ये. रफिक या गोलंदाजाला इथं अवंतरमध्ये धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या ती 21 धावा. विजयाचं लक्ष फक्त आणि फक्त 12 धावेचं असेल ओव्हर द विकेटसाठी. रफिक हो नक्कीच बॅटच्या राडारमध्ये चेंडू आलाय. वाईडिश लॉंग ऑफला चेंडू फेकून दिलाय. चेंडू येतो 6 धावेसाठी. एक अफलातून षटकार. जिद्द मनाची ताकद मनगटाची, जिद्द मनाची ताकद मनगटाची, खेल मस्तीचा नाद क्रिकेटचा आणि आता षटकार, अफलातून षटकार. विजयाचं लक्ष फक्त आणि फक्त 6 धावेचा असेल. येणारे उर्वरित चेंडूंचा विचार केला तर 6 धावा या न्याडी 11 संघासाठी विजयाचं लक्ष. बॅटिंगमध्ये मी म्हणेल नक्कीच बॅटचा फ्लो ओपन केला. वाईडिश लॉंग ऑफला चेंडू फेकून दिलाय 6 धावेसाठी. नजाकत आणि ताकदीचा वापर आणि चेंडू जातोय हवाई सफर. 6 धावा. क्रॉस लाईनने चेंडूला फेकायचं होतं बाहेर, परंतु निर्धाव चेंडू आणि धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या येते 27. विजयाचं लक्ष पुन्हा मी आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो फक्त 6 धावा न्याडी 11 संघासाठी. फुलरलेचा चेंडू होता आणि एलिमिनेशन मिळेल का? चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षण जज करेल का? आपण पाहूया. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षण जोपर्यंत कॅरी करेल तोपर्यंत पाहूया किती विकेट्स आणि किती रन्स. एकंदरीत 2 धावा. गुड बॅटिंग, गुड रन द बिटवीन विकेट आणि खरोखरच दोघांमध्ये तालमेल पाहायला मिळाले. 2 धावेने धावसंख्या पुढे जातीये. धावसंख्या 29 धावा. 29. विजयाचं लक्ष 4 धावेचं. सामना जवळपास मी म्हणेल एक हाती खेचलाय राज या बॅटरनं. हो आता थोडंसं मी म्हणेल पदतालित्य जुळलं आणि निर्धाव चेंडू रफिकच्या माध्यमातून पाहायला मिळाला. वाजवी खेळ बघितला तर 18 चेंडूंचा झालेला आहे. विजयाचं लक्ष फक्त 12 चेंडू आणि 4 धावा. एक माफक लक्ष आणि बघूया सहजरित्याने या षटकामध्ये ते सहजरित्या पूर्ण करतील का पाहावं लागेल. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवायचंय. क्षेत्ररक्षण लावून घ्या. वनवटे संघ आपल्याला आयोजकांकडून विनंती आहे, कारण हे दुपारचं सत्र आहे. रण त्या उन्हामध्ये पहिलाच सामना आपण प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आलो आहोत आणि नक्कीच निहाडी विपक्ष वनवटे हे 2 मातब्बर संघ या डोलखाम पंचकृषीमधील पहिला सामना निहाडीच्या बाजूने जाईल का? परंतु प्रयत्न करावे लागतील ते वनवटे संघाला. हो रिवर्स खेळण्याचा प्रयत्न आक्रमक पवित्र असतोय. दुधारी तलवार असते ती आणि त्या तलवारीवर स्वार होण्यासाठी तेवढं मन, मस्तक आणि मनगट ताकदीचा वापर या सर्वांचं मिलाप व्हावा लागतोय. परंतु पाहूया निर्धाव चेंडू पाहायला मिळाला ओव्हर द विकेट. पुन्हा निर्णायक चेंडू, निर्धाव चेंडू. ज्यावेळी 12 चेंडू 4 धावेची गरज असताना मी म्हणेल अचूक टप्प्यावर आता मी म्हणेल पदतालित्य पाहायला मिळालं आणि अजूनही विजयापासून लांब ठेवण्याचा मानस. गुड बॉलिंग. खरोखरच जर धावा जर इथे मी म्हणेल बोला 12 चेंडू 12 धावा असते तर सामना रोमांचकारी कसं पाहायला मिळाला असता. परंतु 12 चेंडू 4 धावा असताना सुद्धा एक शर्तीचे प्रयत्न कसे असावेत ते वनवटे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. फुलरलेनचा चेंडू होता परंतु इथं थोडंसं मिसअंडरस्टँडिंग. एक सिंगल्स आणि हा विजयाची धावा असेल का पाहावे लागेल. परंतु रनआउटच्या माध्यमातून विकेट बहाल केली जाते. सामना इज इक्वल टू म्हणजे समांतर रेषेत पाहू शकतो. बरोबरीमध्ये सामना आतापर्यंत सुटलेला आहे. विजयाचं लक्ष
साठी एका धावेची गरज. धावसंख्या सॉरी सर, विजयाचं लक्ष 3 धावेचं. न्यू बॅटर मैदानामध्ये दत्ताच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. आणि विकेट बघितली तर खूप मोठी विकेट होती. राज ज्याच्या बॅटमधून एक षटकार, चौकार, दुहेरी अशा रीतीने 12 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या होत्या आपल्या न्याहाडी 11 संघासाठी. तो बॅटर राज मैदानाच्या बाहेर निघून गेलेला आहे. हो नक्कीच हातक्या हाताने स्लाइस केले, चेंडूला दिशा देण्याचं काम होतं, परंतु धावसंख्या 31. 2 धावेची गरज. विजयाचं लक्ष समीप आणि अवघं माफक आव्हान सहजरित्या चेसिंगसाठी न्याहाडी 11 संघ पाहायला मिळतोय. पण तो शर्तीचे प्रयत्न केले शेवटपर्यंत. मी म्हणेल शर्तीचे प्रयत्न करताना वनवटे संघ ओव्हर द विकेटसाठी रफिक आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न एका धावेसाठी होईल, परंतु एक धाव विजयाच्या समीप घेऊन जाईल. हे न्याहाडी 11 संघाचं एक सूत्र आहे आणि नक्कीच ते सूत्र इथं मी म्हणेल यशस्वीरित्या पाहायला मिळतंय. धावसंख्या ती 32 धावा. आता सामना बरोबरीत येतोय. विजयाचं लक्ष फक्त 1 धावेचं आणि थोडंसं विचारविनिमय केला जात आहे. सहजरित्या हे लक्ष अचीव केलंय, मिळवलंय. शर्तीचे प्रयत्न करावे लागले नाही, सहजरित्या. कारण जगन आणि राज याच्या बॅटचा जर फ्लोचा विचार केला तर जगनच्या बॅटमधून 2 चौकार आले होते, तर दत्ताच्या बॅटमधून सुद्धा एक षटकार चौकार आला होता. आणि नक्की संघाचे हे कॉन्ट्रीब्युशन त्यांनी जे दिलं खूप चांगल्या प्रकारे विजयाचं लक्ष सहजरित्या संपादित करण्यासाठी ते खूप मोठं कर्तव्य होतं आणि त्यांनी ते पार पाडलंय. तर जाऊया, त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या, लवकर वेळ द्या. आयोजकांची विनंती आहे, आपण त्वरित सामना घेऊन जायचंय. तर सामना बरोबरीत पाहायला मिळतोय. विजयाचं लक्ष फक्त आणि फक्त 1 धावेचं असेल, या दोन्ही संघांनी नोंद घ्या. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षण थोडं सजवलंय. तर हॅलो, मुख्य मंचावरती सध्या उपस्थित झालेले आपले दिनेश ओव्हर द विकेटसाठी. आणि नक्कीच खूप चांगल्या प्रकारे म्हटलं दिनेशचे षटक पाहायला मिळालं. विकेट पाहायला मिळाली एका धावेसाठी का होईना, परंतु अजूनही मी मॅच सोडलेली नाहीये. ही वनवटे संघाचे कर्णधार असेल, सर्व क्षेत्ररक्षक असतील आणि हा गोलंदाज सांगून देतोय की अजूनही आम्ही मॅचमध्ये जिवंत आहोत. नक्कीच तेच शर्तीचे प्रयत्न पाहायला मिळत आहेत. पहिल्याच चेंडूवर जी विकेट पाहायला मिळाली, मी म्हणेल थोडा धावा या मैदानामध्ये 5 षटकामध्ये जर त्यांनी आपल्या बॅटच्या फ्लोमध्ये केल्या असत्या पहिल्या सेशनमध्ये, तर आज मॅचचं चित्र थोडं वेगळं पाहायला मिळालं असतं. पण तू जाऊया, मॅच आहे जर तर अनिश्चित आहे. वर्तमानमध्ये ज्या क्रिया घडल्या जातात त्याच दिशा दर्शवितात. आणि पाहूया ओव्हर द विकेट, फुलरलेनचा चेंडू होता, हलक्यात पुन्हा खेळून काढलाय वन द विनिंग शॉट आणि येतोय चौकार. मला वाटतंय येस चौकार. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन, हरलेल्या संघाचं हार्दिक कौतुक. आज आयकॉन 11 येदवली आयोजित येदवलीचा महाराजा चषक 2025च्या पर्वामध्ये न्याहाडी 11 संघाचा हा पहिलाच विजय. तर न्याहाडी 11 संघाचा राज हा पहिल्याच सामनाचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्या बॅटमधून तब्बल 12 धावा आणि गोलंदाजीमध्ये 2 विकेट्स. अशा रीतीने त्याचं एक कॉन्ट्रीब्युशन संघाचं साठी विजयाचं एक धोतक सत्र आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच राज, आपण यायचं आमच्या टॉच का बॉसमध्ये. नक्कीच दोन्ही टीमचे कर्णधार आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आणि दत्ता
निहाडी आणि वनोटे दोन्ही संघाचे कर्णधार आमच्या समलोचन कक्षामध्ये या. आयोजकांची विनंती आहे आपल्याला. आणि राज आपण सुद्धा आमच्या टॉस का बॉक्समध्ये यायचंय. आपल्याला नक्कीच पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आपण झालात. आपल्या जे छोटंसं कर्तव्य आपल्या टीमसाठी होतं खूप चांगलं होतं. गोलंदाजी असेल फलंदाजी असेल त्याच्या माध्यमातून आपण संघासाठी सहज ते विजय संपादित केलाय. राज आपण लवकर या. दुसरा सामन्याला विलंब उशीर होते. राज आपण जिथे असाल त्वरित या, पटकन या, धावत या, पलत या. निहाडी 11 संघाचा राज पहिल्याच सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होतोय. तर मी आयोजकांना विनंती करतो आपण नक्कीच त्याला सन्मान चिन्ह देऊन त्याचा यथोचित सत्कार करायचा आहे. त्याच्या बॅटमधून 12 धावा, 1 षटकार, चौकार, दुहेरी आणि एकंदरीत गोलंदाजीमध्ये त्यांनी जी चुणूक दाखवली 2 मातब्बर विकेट्स काढल्या, तोच हा राज आमच्या टॉस का बॉक्समध्ये सन्माननीय श्री सचिन दादा सर यांच्या सहस्ते आमच्या टॉस का बॉक्स या व्यासपीठावर नक्कीच पहिलाच हा खेळाडू, उन्मुक्त खेळाडू निहाडी संघाचा, ज्याला आम्ही नक्कीच मॅन ऑफ द मॅचचं सन्मान चिन्ह देऊन त्याचा यथोचित गौरव सत्कार करत आहोत. फोटो सेशन केलं जाईल. नक्कीच त्याची मोलाचं सहकार्य होतं आपल्या संघासाठी आणि तोच हा राज आपण पाहतोय. टॉस का बॉस आयकॉन 11 हेदवली आयोजित हेदवलीचा महाराजा चषक 2025